Hello students, welcome back to the Zhodpe Maths tutorial channel. Today we are going to discuss about the nature of roots of quadratic equations. If alpha and beta are the roots of the quadratic equations, ax square plus bx plus c equals to 0, then two roots alpha equals to minus b plus under root b square minus 4ac divided by 2a, and next beta equals to minus b मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2. प्रॅक्टिस सेटमध्ये मागच्या पूर्वीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. त्यामध्ये दोन रूट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं एक्स इक्वल्स टू -1 + 1 असे काही रूट्स, दोन रूट्स मिळतात. जे फर्स्ट रूट आहे त्याला आपण अल्फा कन्सिडर करतो आणि सेकंड जो आहे तो बीटा. म्हणजे फॅक्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर दोन रूट्स मिळतात, तेच आपण अल्फा आणि बीटा कन्सिडर करतो. तर द सम ऑफ रूट्स, याचं सम जर फाइंड आउट केलं अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू व्हॉट, काय येईल आपण पाहूयात. ओके, तर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू सम करूया त्याचं मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac/2a अँड सेकंड बीटा इक्वल्स टू व्हॉट, दिस वन. तर दोघांचं आता डिनॉमिनेटर सेम आहे 2a, तर डायरेक्ट आपण न्यूमरेटरचं ॲडिशन करूयात. बट हिअर प्लस आहे, सॉरी इथं मायनस आहे, त्यामुळे आपण इथं मायनस होईल. देअरफॉर मायनस बी प्लस मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. का तर डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण डायरेक्ट केलं तिथं. ठीक आहे, आता इथं पहा प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac हे कॅन्सल होतं. राहिलंच आहे काय, मायनस बी डिवाइड बाय 2a, मायनस बी मायनस 2b डिवाइड बाय 2a ॲज इट इज. आता हा पहा, हा 2 कॅन्सल होतो. राहिलं काय, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस b/a. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे आपण फॉर्म्युला आपला तिथं तयार होतो आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस b/a. तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये हे यूज करायचं आहे. ओके, तर नेक्स्ट पहा, जसं सम घेतलं तर आपण ह्या रूट्सचं, तसंच आपण प्रॉडक्ट घेऊयात. प्रॉडक्ट ऑफ दिस रूट्स अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू, ओके, तर ह्यांचं प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन काय होईल पहा. आता इथं पहा, डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो प्रॉडक्टमध्ये. 2a इंटू 2a 4a². वरचं न्यूमरेटर ॲज इट इज आहे, न्यूमरेटरला आपण लिहिलं. आता इथं पहा एक फॉर्म्युला तयार होतो जे तुम्हाला झालेलं आहे, a प्लस बी ए मायनस बी. इथं पहा a प्लस बी आणि हा a मायनस बी, म्हणजे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती असेल काय फॉर्म्युला आहे. a प्लस बी इन नेक्स्ट ब्रॅकेट a मायनस बी इक्वल्स टू a² मायनस b². हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता इथं. म्हणजेच हा फर्स्ट जो आहे टर्म हा a आहे आणि हा सेकंड b आहे. म्हणजे a² म्हणजेच मायनस b². मायनस लिहायची आवश्यकता आहे का, नाही, स्क्वेअर असल्यामुळे काही गरज नाही आहे. मायनस b² म्हणजे b² मायनस अंडर रूट b² मायनस 4ac स्क्वेअर येईल. बरोबर, त्याचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आल्यामुळं काय होईल, तो कॅन्सल होईल. फक्त राहणार काय, b² मायनस 4ac. आता पहा इथं जर तुम्ही मायनसनं आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, हा मायनस होईल, हा मायनस मायनस प्लस होईल, प्लस 4ac होईल. म्हणजेच हा b² कॅन्सल होणार आहे. फक्त राहणार काय इथं 4ac/4a². ओके, तर 4ac/4a². आता इथं काय होईल, 4 कॅन्सल होईल, हा a कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअरमधला एक आहे. म्हणजे राहिलं काय, c/a. Therefore अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू c/a. सॉरी काय इथं c/a. ओके, हा फॉर्म्युला तुमचा इथं तयार झाला. अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू c/a. ओके, तर नेक्स्ट पाहूयात. हे इम्पॉर्टंट आहेत हे दोन फॉर्म्युले. ओके, नेक्स्ट पहा सेकंड, नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac. एक्झॅक्टली आता तुम्हाला इथं नेचर फाइंड आउट करायचं आहे. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर फाइंड आउट करायचं आहे. कशावर डिपेंड असणार आहे, b² मायनस 4ac डिपेंड आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जी येणार आहे b² मायनस 4ac, त्यावरून आपण ठरवू शकतो त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर ऑफ रूट्स ठरवू शकतो. b² मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा. आपण ह्याला ट्रायंगलमध्ये लिहिलं जातं, ह्याला डेल्टा. आपण हे ग्रीक वर्ड आहे, ग्रीक लेटर आहे, डेल्टा आपण कन्सिडर करतो. म्हणजेच देअरफॉर काय लिहिलं जातं एक्झॅक्टली, डेल्टा इक्वल्स टू b² मायनस 4ac. आता ह्या डेल्टाला डी सुद्धा यूज केलं जाईल. काही टेक्स्टबुकमध्ये डी पण असेल. म्हणजे हा ट्रायंगल जो आपण यूज करतो त्याला डी पण लिहिता येईल.
डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे इथं महत्त्वाचं काय, तुमचा कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर फाइंड आउट करायचं आहे, नेचर शोधायचं आहे. तर काय कशावर डिपेंड आहे ते तुमच्या बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यूवर डिपेंड आहे. इफ आता हे पहा, इफ डेल्टा इक्वल्स टू 0 म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0 ही जर व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. आता इम्पॉर्टंट काय, रिअल आणि इक्वल. रिअल म्हणजे काय असणार आहे, रिअल म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही नंबर्स पाहिले ते सगळेच नंबर्स रिअलमध्ये येतात. रिअल नंबर्स एनी प्लस मायनस निगेटिव्ह झिरोज एनिथिंग जे काय असतील तुमचे नंबर्स ते रिअल. इक्वल आता फॉर एक्झाम्पल एक्स इक्वल्स टू 3 आली व्हॅल्यू मिळाली तर तेच एक्स इक्वल्स टू आपण लिहितो 3 और एक्स इक्वल्स टू 3 जेव्हा असं लिहिलं जातं हे रिअल आहे. रिअल नंबर्स म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे सगळेच नंबर्स आपण रिअलमध्येच जे काही आतापर्यंत आपण नंबर्स पाहिले ते सगळे रिअल नंबर्स असतात. आणि इक्वल म्हणजे तो रूट्स इक्वल असायला हवे, इक्वल असेल तर हे तुम्हाला इक्वल म्हणजे रिअल अँड इक्वल असं तुम्हाला म्हणता येईल. पण नेक्स्ट कंडिशन आपण जास्तीत जास्त हे एक्झाम्पल तुम्हाला एकच आलेलं आहे असं की इक्वल आहे. मोस्ट म्हणजे तुम्हाला मोस्टली हे क्वेश्चन्स म्हणजे डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेच रूट्स तुम्हाला आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. रिअल तर असणार आहे, अनइक्वल म्हणजे -3 असेल आणि +4 असेल. रिअल अँड अनइक्वल मॅक्सिमम आपण जे काय आतापर्यंतचे एक्झाम्पल सॉल्व केले त्यामध्ये हीच कंडिशन जास्त यूज होणार आहे. ही रिअल अँड इक्वल 1 ते 2 एक्झाम्पल्स होते. रिअल अँड अनइक्वल हेच तुम्हाला डेल्टा इज ग्रेटर म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0पेक्षा ग्रेटर आहे हे आपण असेच एक्झाम्पल्स आतापर्यंत सॉल्व केलेले आहेत. हे तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट म्हणजे ही कंडिशनमध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले आहेत. थर्ड कंडिशन काय पहा, डेल्टा इज लेस दॅन 0 द रूट्स ऑफ द इक्वेशन आर नॉट रिअल. नॉट रिअल म्हणजे वॉट एक्झॅक्टली नॉट रिअल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पहा. फॉर एक्झाम्पल आता तो बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू जर -5 आली बरोबर, -5 आली. आता -5 तुम्ही रूटमध्ये ठेवता बी स्क्वेअर मायनस 4ac -√5 आता याला म्हणजे -√5 असं लिहिलं जातं. म्हणजे हे जे तुम्हाला 10th स्टँडर्डच्या लेवलला हे आपण सॉल्व नाही, 11thला आहे इमॅजिनरी नंबर्स वगैरे असं म्हणजे 10thला नाही आहे. त्यामुळं जेव्हा तुमचा डेल्टाची व्हॅल्यू 0पेक्षा लेस असेल मायनस असतील त्यावेळेस त्यांनी नॉट रिअल असं म्हणतो. हे एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त म्हणजे नाहीच आहेत, कुठंतरी एक एक्झाम्पल आहे बहुतेक की ते नॉट रिअल आहे. हे झाले 3 कंडिशन, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे कंडिशन्सचं यूज करून तुम्हाला 2.5 सॉल्व करायचं आहे. तर 4th पॉईंट पहा, द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा. कन्सिडर करा अल्फा अँड बीटा इज रूट आहे तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे पॉईंट हे 2, 3 जे 4 पॉईंट्स झाले ते लक्षात ठेवा. आणि जे फर्स्ट पॉईंट आपण पाहिला होता काय होता फर्स्ट पॉईंट, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू -b/a, अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू c/a. हे जे व्हॅल्यूज आहेत, हे जे तुमचे काही फॉर्म्युलेज आहेत, या फॉर्म्युल्याजवर तुमचे जे 2.5 डिपेंड आहे. इम्पॉर्टंट इझी आहे, काहीच नाही. इथं पाहिजे हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. आपण बी स्क्वेअर मायनस 4a डेल्टा गृहीत धरतो आहे, डेल्टा डिनोट करतो आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि तुमचं नेचर कशावर डिपेंड आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यूवर. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जी काही तुम्हाला मिळेल त्यावर तुम्ही ते रूट ठरवू शकता. रिअल अँड इक्वल असेल, रिअल अँड अनइक्वल असेल, नॉट रिअल असेल. ओके, ह्या ज्या 3 कंडिशन्स. आणि शेवटचं जे आहे, सपोज तुम्हाला रूट्स दिलेले आहेत, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं आहे तर हे तुम्ही पॉईंट 4मध्ये पाहता. आणि हे जे 1चा पॉईंट आहे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू -b/a हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे झाले 4 पॉईंट्स. हे इंट्रोडक्शन पार्ट होतं. तर 2.5 आपण एक प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूयात. 2.5 स्टार्ट करण्यापूर्वी हे थोडंसं व्यवस्थित रिवाईज करून घ्या. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे जर फॉर्म्युलेज लक्षात राहतील तर तुम्हाला 2.5 इझी जाईल. 2.5मध्ये वेगळं काहीच नाही आहे. हे जे आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये पाहिले हे तुम्हाला त्याचाच यूज करायचा आहे. ओके, तर 2.5मध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा, ॲक्टिव्हिटी आहे, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. आता हे गॅप जे दिलेले आहे तुम्हाला ते कंप्लीट करायचं. आता इथे पहा फर्स्टमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे ax² + bx + c इक्वल्स टू 0 आणि b² मायनस 4ac इक्वल्स टू 5 दिलं आहे, b² मायनस 4ac इक्वल्स टू -5 दिलं. म्हणजे तुम्हाला काय ओळखायचं आहे, एक्झॅक्टली रूट कसे आहे त्याचे म्हणजे नेचर ओळखायचं आहे. b² मायनस 4ac आत्ताच तुम्ही पाहिलं होतं
जर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर असेल 0पेक्षा, आता हे पहा फर्स्ट b² - 4a = 5 आहे, म्हणजे हा डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आहे, डेल्टाची व्हॅल्यू कशी आहे 0पेक्षा ग्रेटर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो रिअल अँड अनइक्वल, बरोबर. आणि नेक्स्ट जे आहे b² - 4ac = -5, म्हणजे ही डेल्टाची व्हॅल्यू कशी आहे लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0ला आपण काय लिहिलं जातं, लेस दॅन 0 म्हणजेच नॉट रिअल. ओके, हे झालं नॉट रिअल. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंडमध्ये काय दिलं बघा, सम ऑफ रूट्स दिलेलं आहे आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेलं आहे. म्हणजे सम ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा = -7 आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय, अल्फा इंटू बीटा = 5. तसं लिहा, अल्फा प्लस बीटा = -7 अँड अल्फा इंटू बीटा = 5. तर तुमचा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आता तुम्ही पाहिलं होतं अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये कोणतं आहे, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जो फॉर्म आहे अल्फा बीटाच्या, त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही इथं -7 आणि अल्फा इंटू बीटाच्या ठिकाणी लिहिणार 5. ओके, आता हे पहा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजेच x² + 7x + 5 हा तुम्हाला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा जो गॅप आहे तो तिथं मिळून जाईल. ओके, हे झालं सेकंड. तर थर्डमध्ये पहा, थर्ड इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा अँड बीटा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. म्हणजे सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर अगोदर कम्पेअर टू, हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x² - 4x - 3 = 0, हा कम्पेअर करायचं आहे कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी, म्हणजे x² + bx + c = 0 शी कम्पेअर केल्यानंतर a = 2 मिळेल, b = -4 मिळेल आणि c = -3. ह्या व्हॅल्यूज इथं काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटाचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे -b/a, अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय c/a, आपण ते इंट्रोडक्शन पार्टमध्ये पाहिलं आहे. तर -b/a बीची व्हॅल्यू काय इथे -4, मायनस मायनस प्लस होईल, +4/2 हा 2 मिळाला. आणि सेकंड अल्फा इंटू बीटा c/a, सीची व्हॅल्यू आहे -3 आणि एची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे c/a -3/2, हे पण -3/2, हे व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात. ओके, फर्स्ट म्हणजे जो ॲक्टिव्हिटी होता इझी होता. तर सेकंड क्वेश्चन पाहूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा फाइंड आउट करायचं आहे. डेल्टाचं म्हणजे b² - 4ac. तर डेल्टा = b² - 4ac फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, कम्पेअर, हा जो इक्वेशन दिला आहे तो कम्पेअर करायचा आहे. कम्पेअर विथ फुल फॉर्ममध्ये लिहित चला, ax² + bx + c = 0. आता पहा, ax² + bx + c = 0, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यूज काय इथं, a व्हॅल्यू काय 1, b = 7 अँड c = -1. आता डेल्टा प्रत्येक वेळा लिहायची आवश्यकता नाही, डायरेक्ट लिहिला तरी चालतं. डेल्टा = b² - 4ac. तर बीची व्हॅल्यू तुमच्याकडं आहे 7² - 4, a = 1 अँड c = -1. तर पहा 7चा स्क्वेअर 49, हा मायनस मायनस प्लस होईल, हा मिळेल 4, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 53. ओके, हा जो फर्स्ट क्वेश्चन झाला 53 व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. इथं डेल्टा फाइंड आउट करायचं होतं फक्त, म्हणजे डिस्क्रिमिनंट. सेकंड पहा, सेकंड काय दिलेलं आहे, 2y² - 5y + 10 = 0. सेम तसंच करायचं आहे. कम्पेअर विथ, आता इथे ax ऐवजी तुम्ही हा व्हेरिएबल चेंज आहे, त्यामुळे तुम्ही ay² + by + c = 0. कम्पेअर करा, aची व्हॅल्यू काय मिळेल 2, b = -5 अँड c = 10. देअरफॉर डेल्टा फाइंड आउट करूया. डेल्टा = b² - 4ac, b² - 5 होल स्क्वेअर -4, a = 2 अँड c = 10. ओके, 5चा स्क्वेअर 25 मायनस ॲज इट इज 4 2s are 8 अँड 8 10s are 80. 25 - 80 काय मिळणार आहे -55. ओके, हे झालं सेकंड. इझी आहे. थर्ड पहा, थर्डमध्ये काय दिलेलं आहे, √2x² + 4x + 2√2. आता सेम कम्पेअर विथ ax² + bx
प्लस सी इक्वल्स टू 0. आता इथं एची व्हॅल्यू काय मिळेल, ए इक्वल्स टू √2, बी इक्वल्स टू 4 अँड सी इक्वल्स टू 2√2. ओके, तर डेल्टा फाइंड आउट करूयात. डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बी इक्वल्स टू वॉट 4 स्क्वेअर minus 4, a equals to √2 and c equals to 2√2. okay, 4 चा स्क्वेअर 16 मायनस ॲज इट इज. आता 4 आणि हा इथं 2 आहे पहा सेकंड ब्रॅकेटमध्ये, 4 × 2 8 येणार आणि √4 येईल आणि 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे √2ची व्हॅल्यू किती आली 2, म्हणजे 16 मायनस 16, 8 2 16, 16 मायनस 16 हा 0 मिळाला. ठीक आहे, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, म्हणजे आपण हे डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केलेलं आहे, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. तर हा झाला सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन थर्डमध्ये दिलं आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तुम्हाला नेचर फाइंड आउट करायचे आहे. नेचर फाइंड आउट करण्यासाठी डेल्टा काढणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तुम्ही क्वेश्चन सेकंडमध्ये फाइंड आउट केलं त्याच पद्धतीने कम्पेअर करायचं आहे आणि तुम्हाला रूट नेचर ओळखायचे. नेचर ओळखण्यासाठी इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुम्हाला झालेलं आहे की व्हॅल्यूज काय. तर अगोदर काय करणार आहेत आपण इथं x² - 4x + 4 = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करायचं आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनशी, म्हणजेच कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. याची व्हॅल्यू a = 1 मिळेल, b = -4 अँड c = 4 मिळेल. तर डेल्टा फाइंड आउट करतो आहे. डेल्टा इक्वल्स टू आपण b² - 4ac, बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -4, -4 × a = 1 अँड c = 4. ओके, 4चा स्क्वेअर 16. आता इथं पहा हा मायनस ॲज इट इज राहील आणि हा इथे येईल 16. आता इथं 16 - 16 0, म्हणजेच तुम्हाला डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली, डेल्टा इक्वल्स टू 0. डेल्टा इक्वल्स टू जेव्हा 0 व्हॅल्यू असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. बरोबर, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. तर पहा ही कंडिशन जे तुम्हाला आता इथं जसं क्वेश्चन 2 आपण सॉल्व केलं तसं क्वेश्चन 3 सॉल्व करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. त्यानंतर ABCच्या व्हॅल्यूज मिळतील, डेल्टा फाइंड आउट करायचं आहे. पण डेल्टाची व्हॅल्यू जे काही व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला नेचर त्याचं ओळखायचं आहे. तर डेल्टा 0 मिळाला म्हणून ते रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल आहेत. सेकंड पाहूयात, 2y² - 7y + 2 = 0. तर हे कम्पेअर करू आपण, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. a = what, a = 2, b = -7 अँड c = 2. डेल्टा फाइंड आउट करूया. डेल्टा इक्वल्स टू, डेल्टा प्रत्येक वेळा लिहावाच असं नाही, डायरेक्ट b² - 4ac लिहिला तरी चालेल. b² - 4ac, b = what, -7 होल स्क्वेअर -4, a = 2 and c also 2. okay, 7 square 49 - 4 2s are 8, 8 2s are 16, 49 - 16 33. आता इथं पहा, therefore डेल्टा कसा आहे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच तुमचे रूट काय असणार आहे, द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ओके, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. हे झालं. डेल्टा 0 असेल तर रिअल अँड इक्वल, डेल्टा ग्रेटर असेल तर रिअल अँड अनइक्वल. थर्ड पाहूयात, m² + 2m + 9 = 0. हा कम्पेअर करूयात, कम्पेअर विथ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म am² + bm + c = 0.
a equals to 1, b equals to 2 and c equals to 9. Therefore delta equals to b square minus 4ac, b equals to what, 2 square minus 4, a equals to 1 and c equals to 9. इथे पहा आता 2 square 4, 9 4 36, 36 minus 4 minus 32. आता इथं मायनस व्हॅल्यू मिळाले म्हणजेच डेल्टा हा कसा आहे, 0 पेक्षा लेस आहे. डेल्टा इज लेस दॅन 0. देअरफॉर रूट कसा असेल, नॉट रिअल असेल. द रूट्स आर नॉट रिअल. हा झाला क्वेश्चन 3. तर क्वेश्चन 4 मध्ये काय दिले पाय, फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फ्रॉम द रूट्स ऑफ गिवन बिलो. म्हणजे काही रूट्स दिले आहेत, त्या रूट्सवरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिले होते, रूट फाइंड आउट केलं होतं, पण तुम्हाला इथं रूट्स दिलेले आहेत, तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं. कसं करणार आता, तुम्ही पाहिलं आहे अल्फा अँड बीटा, तर कन्सिडर करू. लेटस कन्सिडर लेट अल्फा इक्वल्स टू 0 अँड बीटा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू 4. तर आपण हे कन्सिडर केलं, तर अल्फा आणि बीटा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 0 प्लस 4, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 0 प्लस 4 4, अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 हा 0 असेल. तर तुम्हाला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, तुमच्याकडे तो अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एक्स स्क्वेअर मायनस ॲज इट इज अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, 4 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 0 इक्वल्स टू 0. आता इथं 0 लिहायची आवश्यकता आहे का, नाही. एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू 0. हे तुम्हाला दोन तुमचे रूट्स दिले आहेत, तुम्हाला रूट्स दिल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू 0. तर सेकंड पाहूयात, 3 अँड 10. सेम तसंच, लेट अल्फा इक्वल्स टू 3 अँड बीटा इक्वल्स टू -10. सम फाइंड आउट करा रूट्सचा. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 3. आता इथं प्लस आहे, पण इथं त्या बीची व्हॅल्यू मायनस आहे, -10 किती मिळेल तुम्हाला, -7. अल्फा इंटू बीटा 3 इंटू -10 म्हणजे बीटाची व्हॅल्यू मिळेल -30. ओके, -7 अँड नेक्स्ट -30. तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. तर व्हॅल्यू पुट करायची तिथं. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, 7 -7 एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा -30 इक्वल्स टू 0. आता हे पहा, एक्स स्क्वेअर ॲज इट इज असेल, मायनस मायनस प्लस होईल, प्लस 7x प्लस आणि मायनस -30. जेव्हा तुम्हाला दोन रूट्स दिले होते 3 अँड -10, तर त्याचे रूट्सचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड आउट काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इक्वल्स टू 0. हा झाला सेकंड. थर्ड पहा, थर्डमध्ये दिलं आहे 1/2 अँड -1/2. लेट अल्फा इक्वल्स टू 1/2 अँड बीटा इक्वल्स टू -1/2. अल्फा प्लस बीटा सम फाइंड आउट करा रूट्सचा. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 1/2 हा मायनस -1/2. 1/2 -1/2 काय मिळेल, 0 मिळेल. ओके, अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 1/2 आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये -1/2. प्लस आणि मायनस असेल आणि 1/2 2 इंटू 2 1/4
ही व्हॅल्यू मिळाली. ओके, तर नेक्स्ट पहा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. तर त्या व्हॅल्यूज त्यात सबस्टिट्यूट करायचेत. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0 मिळाले, 0x प्लस अल्फा इंटू बीटा मायनस 1/4 इक्वल्स टू 0. ओके, एक्स स्क्वेअर ॲज इट इज 0x लिहायची आवश्यकता आहे का, नाही, तर हा मायनस आणि प्लस हा मायनस राहील फक्त, मायनस 1/4 इक्वल्स टू 0. ओके, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. फोर्थ पहा 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. सेम, लेट अल्फा इक्वल्स टू 2 मायनस √5 अँड what बीटा इक्वल्स टू 2 प्लस √5. ओके, तर सम फाइंड आउट करा रूट्सचा. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 2 मायनस √5 आणि सेकंड काय प्लस 2 प्लस √5. ओके, हा मायनस √5 प्लस √5 कॅन्सल होईल, 2 प्लस 2 तुम्हाला मिळालं आहे 4. अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करूयात. अल्फा इंटू बीटा 2 मायनस √5 and next bracket 2 plus √5. a प्लस बी, a मायनस बीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, इथे 2 स्क्वेअर असेल, मायनस बी स्क्वेअर मीन्स वॉट, मायनस √5 बी स्क्वेअर. आलं का लक्षात? इथं a मायनस बी, a प्लस बी इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर म्हणजे अंडर त्याचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे तो कॅन्सल होईल, 5 ओनली 5 राहणार आहे आणि हा मिळाला तुम्हाला इथं -1. ओके, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. ओके, एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 4 आहे, इन ब्रॅकेट 4x प्लस अल्फा इंटू बीटा -1 इक्वल्स टू 0. ओके, तर एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 4x प्लस आणि मायनस -1 इक्वल्स टू 0. तर लास्ट आपलं काय मिळालं, एक्स स्क्वेअर मायनस 4x -1 इक्वल्स टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाला. आता हे जे काही क्वेश्चन 3 होतं, क्वेश्चन 4 होता, क्वेश्चन 4मध्ये तुम्हाला रूट्स दिले होते, रूट्सवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट केलं. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल. एक कंडिशन पण दिलेलं आहे, अँड फाइंड के इफ इक्वेशन इज दिस वन, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल्स टू 0. तर तुम्हाला के फाइंड आउट करायचं आहे. तर अगोदर कम्पेअर करू आणि ते व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. a इक्वल्स टू what, a इक्वल्स टू 1, b इक्वल्स टू -4 अँड c इक्वल्स टू -4. आता इथे के पण आहे, तर के सुद्धा तुम्हाला इथे लिहावं लागेल, -4k अँड c इक्वल्स टू k प्लस 3. कॉन्स्टंट जी काय व्हॅल्यू आहे k प्लस 3 आहे ती तुम्हाला लिहावं लागेल. आता काय करणार इथं, अल्फा ते रूट्स, सम ऑफ रूट्स दिले आहे. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट, म्हणजे सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार आहे. सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू फॉर्म्युला माहिती आहे -b/a, मायनस बी हा मायनस फॉर्म्युल्याचा आणि हा बीची व्हॅल्यू आहे -4k डिवाइड बाय 1. मायनस मायनस कॅन्सल होईल, फक्त राहणार काय 4k, म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू काय मिळालं 4k. आता अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करूयात. अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू c/a, c इक्वल्स टू k प्लस 3 अपॉन a 1
के प्लस 3 अपॉन 1 ओनली के प्लस 3. तर अल्फा प्लस बीटा मिळाला आहे, अल्फा इंटू बीटा मिळाला आहे, पण अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन कंडिशन काय दिलं आहे, अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मीन्स ए अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू डबल देअर प्रॉडक्ट अल्फा इंटू बीटा, म्हणजेच 2 इंटू अल्फा इंटू बीटा. हे तुम्हाला कंडिशन दिलेले आहे. ते कंडिशन आपण लिहिले तर काय करायचं आहे, तुमच्याकडे व्हॅल्यूज आहेत. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण 4k इक्वल्स टू 2 ॲज इट इज. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पण आहे के प्लस 3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं 4k ॲज इट इज. 2 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये 2k प्लस 2 इंटू 3 6. ओके, तर 2k इकडं लाईक पेअर्स 4k घ्यायचे. 4k मायनस 2k इक्वल्स टू 6 ॲज इट इज. 4k मायनस 2k मिळेल इक्वल्स टू 6. ओके, देन k इक्वल्स टू 2 डिवाइडमध्ये जाणार 6 अपॉन 2. देन देअरफॉर k इक्वल्स टू 2 3 जा 6, म्हणजे kची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे 3. k इक्वल्स टू 3. इथं काय दिलं होतं, सम ऑफ द रूट्स ऑफ देअर एक कंडिशन दिली होती, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं होतं. ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपण कंपेअर करून अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, मग कंडिशन यूज करून केची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ओके, क्वेश्चन नंबर 6 पहा. अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ दिस y² मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0. फाइंड व्हॅल्यूज ऑफ दिस. 2 व्हॅल्यूज तुम्हाला 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. कसं करणार पाहिजे, तर तुमचा जो इक्वेशन आहे तो कंपेअर करूयात अगोदर. कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. कंपेअर केल्यानंतर व्हॅल्यूज काय मिळणार आहेत, इथं ay² प्लस by प्लस c असंही लिहू शकता. ओके, तर a इक्वल्स टू 1, b इक्वल्स टू -2 अँड c इक्वल्स टू -7. जसं आपण आत्ताच क्वेश्चन नंबर 5 मध्ये केलं होतं तसं अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस फॉर्म्युला काय मायनस बी अपॉन ए मायनस ॲज इट इज -2 अपॉन ए मायनस मायनस कॅन्सल प्लस होईल म्हणजे 2 अपॉन 1 म्हणजे 2 राहणार आहे. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा c अपॉन a c इक्वल्स टू -7 अपॉन 1 म्हणजेच -7 अपॉन 1 म्हणजेच -7. हे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं. नेक्स्ट काय करायचं आहे, आता तुम्हाला फर्स्ट फाइंड आउट करायचे. फर्स्ट काय दिलं आहे, α² प्लस β². तर तुमचा फॉर्म्युला एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे कोणता, इथं फॉर्म्युला इथंच लिहितो मी, a प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू a² प्लस 2ab प्लस b². हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये लिहा, म्हणजेच अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू α² प्लस 2 अल्फा बीटा प्लस β². ठीक आहे, तो जो स्टँडर्ड फॉर्म आहे आपण त्या स्टँडर्ड फॉर्म अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला थोडासा चेंज करू शकतो आपण. कसं चेंज करणार आहेत पहा, हा लेफ्टचा राईट राईटचा लेफ्टला घेऊयात आपण. α² प्लस 2 अल्फा बीटा आणि प्लस β² इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. ओके, आता इथं पहा α² आणि हा β² हेच फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे एवढंच आपण इकडे ठेवूयात इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस आता काय राहणार आहे इथं 2 अल्फा बीटा. हा 2 अल्फा बीटा इकडे ठेवला. बरोबर, काय केलं आपण α² प्लस β² लेफ्टला ठेवलं आणि 2 अल्फा बीटा राईटला घेऊन गेलं, मायनस तो मायनस झाला. आता काय करणार, α² प्लस बीटा हेच फाइंड आउट करायचं आहे.
मग व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत 2 अल्फा बीटाचं. ओके, म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2, हा झाला 2 स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा मायनस 7. ओके, तर 2चा स्क्वेअर 4 मिळेल, मायनस मायनस प्लस 7 2 जा 14, 14 प्लस 4 18. ओके, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर व्हॅल्यू मिळाली 18. म्हणजे तुम्हाला हा फाइंड आउट कसा केला पहा, इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी बॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज केला तर याचे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू 18 ही व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळालेली आहे. तर सेकंड पाहूयात आपण त्यातलं, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब फाइंड आउट करायचं. कसं करणार, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पहा कोणता, ए प्लस बी बॅकेट क्यूब, ए प्लस बी बॅकेट क्यूब हा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन बॅकेट ए प्लस बी. तसा तो थोडासा वेगळा आहे, तुम्ही असंही त्याला कन्वर्ट करू शकता. तर आता हा फॉर्म्युला कशात कन्वर्ट करायचं तुम्हाला, अल्फा अँड बीटामध्ये. तर अल्फा प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू फर्स्ट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तरी तो फॉर्म्युला तुम्हाला त्या फॉर्ममध्ये घ्यावं लागेल अगोदर. कसं घेणार आहेत पहा, हा राईट साईडला तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हा लेफ्ट साईडला हवा आहे, म्हणजे इकडं घ्या अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब. ओके, तर 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हे राईट साईडला ठेवूयात, का तर आपल्याला फक्त हे हवं आहे. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे आपण फाइंड आउट केली आहे 2. क्यूब किती असणार आहे 8, 8 प्लस 42 50. ओके, तर इथं हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हे जे फॉर्म्युला यूज केला आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला कसा आला, तर इथं आपण ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू 50 तुम्हाला व्हॅल्यूज मिळाली. क्वेश्चन नंबर 7, द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. म्हणजे तुम्हाला रूट्स हे जे रिअल अँड इक्वल दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला हे फाइंड आउट करायचे. कसं करणार आहेत पहा, आता फर्स्ट दिले 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इक्वल्स टू 0. क्वेश्चन नंबर 2 फाइंड आउट केला तसंच फाइंड आउट करायचं आहे. कम्पेअरिंग करा, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. कम्पेअर केल्यानंतर काय आहे, ay स्क्वेअर प्लस by प्लस c असंही लिहू शकता. a इक्वल्स टू 3, b इक्वल्स टू k, c इक्वल्स टू 12. ह्या 3 व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला. आता काय इथं डेल्टा फाइंड आउट करायचं आहे, डिस्क्रिमिनंट. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करूयात. बी स्क्वेअर मीन्स बीची व्हॅल्यू आहे के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इक्वल्स टू 3 अँड सी इक्वल्स टू 12. के स्क्वेअर ॲज इट इज 4 3s are 12 and 12 into 12 144. डेल्टा इक्वल्स टू के स्क्वेअर मायनस 144 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता पण इथं काय दिले पहा, रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजे हे रूट्स, आता हे डेल्टा फाइंड आउट केलं पण तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे. बट तर कंडिशन लिहा तिथं, इट इज गिवन दॅट
रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. जेव्हा रूट रियल अँड इक्वल असतील तेव्हा काय असतं डेल्टा? डेल्टा इक्वल्स टू 0. बरोबर. तर डेल्टाची व्हॅल्यू काय इथं? के स्क्वेअर मायनस 144 इक्वल्स टू 0. जेव्हा हे रियल अँड इक्वल दिलेलं आहे तेव्हा डेल्टा आपण 0 घेतो. के स्क्वेअर मायनस 144 इक्वल्स टू 0 हे इक्वेशन तुम्हाला इथे मिळेल. मग आता हे फाइंड आउट करा आणि व्हॅल्यू केची व्हॅल्यू फाइंड आउट. के स्क्वेअर ॲज इट इज इक्वल्स टू मायनस 144 राईटला 144 होईल. आता टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तुम्ही के इक्वल्स टू प्लस और मायनस 12 मिळेल. ओके. तर केची व्हॅल्यू काय मिळाली? 12 अँड मायनस 12. ओके. के इक्वल्स टू 12 अँड मायनस 12. के इक्वल्स टू 12 अँड मायनस 12 म्हणजे दोन व्हॅल्यूज मिळाल्या. हे टेकिंग स्क्वेअर रूट आपण केलं. त्यातलं सेकंड पहा, के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इक्वल्स टू 0 हा असं इक्वेशन आहे. तर के एक्सनं मल्टिप्लाय करायचे. के एक्स स्क्वेअर मायनस के एक्स इंटू 2 के एक्स प्लस 6 इक्वल्स टू 0. ओके. तर कम्पेअर करायचे. कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. काय येणार मग? ए इक्वल्स टू के हियर, बी इक्वल्स टू मायनस 2k अँड सी इक्वल्स टू 6. व्हॅल्यूज मिळाल्या. डेल्टा फाइंड आउट करा. डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर इक्वल्स टू वॉट? मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 ए इक्वल्स टू के अँड सी इक्वल्स टू 6. 2चा स्क्वेअर 4 के स्क्वेअर के स्क्वेअर लिहायचं. ओके. 4 6 4 जा 24k. तर व्हॅल्यू डेल्टा इक्वल्स टू 4k स्क्वेअर मायनस 24k ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. पण कंडिशन तुम्हाला दिली आहे. काय कंडिशन आहे? बट इट इज गिवन दॅट द रूट्स आर रियल अँड इक्वल. ही कंडिशन दिले. रूट्स आर रियल अँड इक्वल. जेव्हा रूट्स रियल अँड इक्वल असतात तेव्हा डेल्टा इक्वल्स टू आपण 0 घेतो. ओके. देअरफॉर म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू तुम्ही काय फाइंड आउट केली? 4k स्क्वेअर मायनस 24k ही काय असणार आहे? इक्वल्स टू 0. ओके. तर ही व्हॅल्यू 0 असेल तर हे फाइंड आउट करायचं आहे. तर इथं पहा 4k, इथे 4k, 24मध्ये 6 4 जा 24 लिहिता येईल. म्हणजे 4k कॉमन जर काढलात दोघांमधनं 4k कॉमन काढला तर काय मिळेल? k मायनस 6 तुम्हाला मिळेल. ओके. इक्वल्स टू 0. दोन रूट मिळतील. 4k इक्वल्स टू 0 और k मायनस 6 इक्वल्स टू 0. ओके. देन k इक्वल्स टू 0 और k इक्वल्स टू 6. दोन रूट्स मिळाले पण k इक्वल्स टू 0 हे रूट आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. त्यामुळे हा k इक्वल्स टू 0 हे रूट आहे का तुमचं? नाही आहे. तर k इक्वल्स टू ओनली 6. k इक्वल्स टू 6 हे तुमचं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असेल तर 0 नाही आहे. ओके. तर आपण 2.5मध्ये नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहिले. बरेच एक्झाम्पल्स तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट जो पहिला झालेला आहे त्यामधले व्यवस्थित थोडंसं रिवाईज करा. त्याची कंडिशन्स आहेत त्या कंडिशनवरच ते डिपेंड आहे. कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थित आयडिया त्या कंडिशनची आली असेल तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. इझी आहे. थोडंसं प्रॅक्टिस करा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर काय हे आपण इथे 2.5मध्ये पाहिलं. तर 2.5 इथे आपला फिनिश होतो आहे. ज्यांनी आपल्या व्हिडिओजला लाईक नसेल केलं किंवा सबस्क्राईब केलं नसेल लाईक आणि सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.